नमस्कार, रेखास कुकिंगमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आज आपण झणझणीत असा सोयाबीन पुलाव बनवणार आहोत. तर पुलाव कसा बनवला आहे, थोडीशी वेगळी पद्धत आहे. एकदा नक्की बघा. पूर्ण व्हिडिओ बघितला का नाही तर तुम्हाला कळेल कसा बनवायचा आहे. तर चला बघूया कसा करायचा आहे. यासाठी सर्वप्रथम आपण पाणी गरम करायला ठेवलेलं. पाणी छान उकळी आली की सर्व गरम मसाले त्यात टाकायचे. त्यातच 2 चमचे मीठ घेतलेले ते सुद्धा टाकून घेऊ. आणि छान उकळी आली की आता तांदूळ आपण अर्धा तास अगोदर बासमती भिजत ठेवला होता. 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा. आता तो टाकून घेऊ त्याच्यात पाण्यात. तो व्यवस्थित पाण्यात टाकून घेतलेला आहे. जर तुम्हाला खडा मसाला हवा नसेल तर तो वरच्यावर काढून घ्यायचा, कारण पाण्यात उकळी तर आलेलीच, म्हणजे सर्व अर्क त्याच्यात आलेला आहे. आता 1 चमचा हळद टाकलेली आहे. हळद का टाकली, त्याच्यामुळे काय होईल, तांदळाला छान असा पिवळा कलर येईल. आता एकदा व्यवस्थित त्याला मिक्स करून घेऊ. छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा. हलक्या हाताने मिक्स करायचा, म्हणजे तांदळाचा दाणा आहे ना तुटणार नाही. छान व्यवस्थित मिक्स झालेले. आता आपल्याला 80% शिजवून घ्यायचं आहे. ते एकदा चेक करू. अजून झालेलं नाही, अजून 2 मिनटं ठेवणार आहे. आता काढून घेतलेला आहे. एका चाळणीवर असं काढून घ्यायचा आणि थंड होऊ द्यायचा. भात चाळणीत थंड करायला ठेवलेला आहे. आता भाताचं पाणी काढून ठेवलं होतं, त्याच्यातच सोयाबीन भिजत ठेवणार आहे. तर आपण मिनी सोयाबीन चंक्स घेतलेला आहे. 1 वाटी घेणार आहे, कारण मोठा आहे ना, खूपच मोठा होतो भिजल्यानंतर, म्हणून छोटे घेतलेले आहेत. 1 वाटी घेतले. ते आपण भाताचं पाणी आता काढून ठेवलं होतं का नाही, त्यालाच थोडीशी उकळी येऊ दिली आणि त्याच्यात आपण सोयाबीन टाकून घ्यायचा. कारण आपण सर्व खडे मसाले, हळद ते टाकली होती का नाही, तर त्याच्यामुळे छान असा सोयाबीनला फ्लेवर येईल. आता 5 मिनटं आपण त्याला असंच पाण्यात शिजवून घेणार आहे. थोडं लक्ष द्यायचं, कारण उकळी आल्यावर पाणी खाली उतरू जाऊ शकतं, म्हणून असं हलवत राहायचं आहे. तर 5 मिनटानंतर आपण त्याला पाण्यातून बाहेर काढून घ्यायचं आहे. आणि आता एक कढई ठेवलेली आहे. कढईत तेल गरम करायला ठेवूया. 2 पळी तेल घ्यायचं आहे. तेल छान गरम होऊ द्यायचं. त्यात 1 चमचा जिरे टाकून घेऊ. जिरे छान तडतडले की आता आपण त्याच्यात 1 मोठा कांदा उभा चिरलेला आहे तो टाकून घ्यायचा आहे. आणि तो छान व्यवस्थित ब्राऊन कलर होईपर्यंत भाजून घेणार आहे. आता कांद्याचा कलर चेंज होईपर्यंत आपण कांदा भाजायचा आहे. कांदा छान भाजत आला की आपण त्याच्यात 1 चमचा आलं लसूण पेस्ट आहे ती टाकून घेऊ. आता ती पण कांद्यासोबत व्यवस्थित भाजून घेऊ. आता आपण बारीक चिरलेली 4 ते 5 मिरच्या आहेत त्या टाकून घेऊ. आता ते आपण कांद्यासोबत छान परतून घ्यायचे आहेत. मिरची पण छान परतत आली की आपण 2 उभे चिरलेले टमाटर आहेत ते त्याच्यात टाकणार आहे. पण मिरची छान आधी भाजून घ्यायची. मिरची छान भाजून झालेली आहे. आता टमाटर टाकून घेऊ. आणि आपल्याला आता कुठलीही वस्तू जास्त शिजवायची नाहीत, थोडेसे परतूनच घ्यायचे आहेत फक्त. तर टमाटर टाकून घेतला आहे. आता 2 मिनटं त्याला परतणार आहे. 2 मिनटं छान परतून झालेले आहे. आता आपण मसाले टाकून घेऊ. लाल तिखट, हळद पावडर, थोडंसं धना जिरा पावडर आणि थोडासा बिर्याणी मसाला, चवीनुसार मीठ. आणि जी सोयाबीन आपण पाण्यातून काढून ठेवले होते चाळणीत, ती सोयाबीन टाकून घ्यायची. आता व्यवस्थित एकदा त्याला परतून घ्यायचं. वरखाली छान व्यवस्थित मसाला एकजीव झाला पाहिजे. तर छान असा मसाला कोट झाला पाहिजे सोयाबीनला, तोपर्यंत आपण त्याला परतून घ्यायचं आहे. छान व्यवस्थित झालेले. आता जो तांदूळ आपण शिजत ठेवला होता तो त्याच्यात टाकून घेऊ. सर्व तांदूळ टाकून झाला की आता आपण
हलक्या हाताने छान असा मसाला आणि राईस एक करून घ्यायचं आहे. जास्त केलं का नाही तर सगळा चिखल होऊन जाईल. बासमती तांदळाचे 2 तुकडे होतील म्हणून जास्त हलवाहलवी करायची नाही, कारण भात पण शिजलेला आहे, सोयाबीन पण शिजलेलं आहे. हलक्या हाताने करायचं. छान व्यवस्थित एकजीव झाला पाहिजे. छान व्यवस्थित एकजीव झाला. आता त्याच्यावर थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊ आणि परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊ. छान असा आपला सोयाबीन पुलाव म्हणा, बिर्याणी म्हणा, ती रेडी झाली. 2 मिनटासाठी त्याच्यावर झाकण ठेवणार आहे. 2 मिनटानंतर झाकण काढून बघून घेऊ. एकदा परत व्यवस्थित वरखाली करून घ्यायचं. तर रेडी झालं आहे आपला सोयाबीन पुलाव. एकदा नक्की करून बघा आणि कशी वाटली तुम्हाला थोडीशी वेगळी पद्धत ती सुद्धा कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. एकदम मोकळा सुटसुटीत राईस होतो. त्याला तुम्ही दह्यासोबत, रायत्यासोबत पापड घेऊ शकता. छान असा आपला राईस रेडी झाला आहे. तर कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि कशी वाटली रेसिपी ती सुद्धा सांगायला विसरू नका. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केल्याशिवाय तर जाऊच नका. धन्यवाद.